स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। अजितदादांवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना लक्षात न घेता काही निर्णय घाईघाईने घेतले जात आहेत। या सर्व घडामोडींचा आगामी निवडणुकांमध्ये जनताच योग्य तो निर्णय घेईल असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहे। शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात मी आवाज उचलला होता। आजचा अखेरचा दिवस आहे, काय परिस्थिती सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी? बघा, आता सीएम साहेब तिथं उत्तर देणार आहेत। आम्ही हा मुद्दा काल मांडला होता। या उत्तरामध्ये ते काय बोलतात हे बघावं लागेल। आणि जर त्या अटी नाही काढल्या तर या अधिवेशनातून सामान्य लोकांना या सरकारकडनं काय मिळालं असेल तर ठेंगा मिळाला, बाकी काय मिळालेलं नाही। पुण्यामध्ये ज्या प्रकारे कचऱ्याच्या ढिगारामध्ये काही लोक मृत्युमुखी पडलेले आहे, मात्र पालकमंत्री असो किंवा तिथले प्रशासन असो कसं पाहता, कारण वेगवेगळ्या घटना राज्यामध्ये घडत आहे। नाही, पालकमंत्र्यांनाही वेळ नाही असं कुठेतरी दिसतंय। त्याच्याचबरोबर प्रशासनालाही कुठे वेळ नाही असं दिसतंय। 3 दिवस झाले, अजूनपर्यंत 7-8 लोक त्या कचऱ्याच्या खाली आहेत। कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला होता, कुणी घेतलं होतं, कुणी बांधलं होतं हे पण आता शोधावं लागेल। कर्जत जामखेडमध्ये महानगरपालिकेमध्ये तुम्ही आणि भाजप म्हणून सत्ता स्थापन करत आहात। तुमचे आणि भाजपसोबत पहिल्यापासूनच त्या ठिकाणी स्थानिक राजकारणामध्ये वाद आहेत। नगरपालिकेमध्ये जे कोणी व्यक्ती तिथं ह्या झालेल्या आहेत, नगर अध्यक्ष, त्यांचं तुम्ही चिन्ह बघा। चिन्ह बघितल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी कळतील। पण मी गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून माझ्या ह्याच्याकडे मतदारसंघामध्ये असणाऱ्या नगरपालिका नाही तर इतर गोष्टीकडे तसं बघितलं तर दुर्लक्ष केलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांना भारतरत्न अवॉर्ड देण्यात यावा अशा संदर्भातली विधेयक येणार आहे। येऊ द्या, मग आम्ही बघतो ना। मग त्यांनी जे पुस्तकं लिहिली त्या पुस्तकामध्ये काय काय रेफरन्सेस दिलेले आहेत, गाईच्या बाबतीत ते काय बोललेत, अजून काय बोललेत, ह्याच्यावर सगळ्यांवर चर्चा करून मग तुम्हाला काय करायचं ते करा। चर्चा झाली पाहिजे। माझं मत आहे, अनेक इतर विषय पडलेले आहेत, तिथं लोक मरायला लागले आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही असं विधायक आणता की जेणेकरून महाराष्ट्रात कुठं तिथं न्याय मिळणार नाही, म्हणजे हे कितपत योग्य आहे? अजित पवार यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा या संदर्भात आहे, मात्र त्यांच्या मृत्यूचा जे काही अपघात आहे की दुर्घटना ह्या संदर्भातला कुठलीही चौकशी अद्याप होत नाही। कुठे ना कुठे ते त्याच गोष्टीवर म्हणजे त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सरकार करते, नाहीतर त्यांचे आमदार करतायत की अजितदादांचा मृत्यू कशामुळे कोणामुळे झाला याच्यावर चर्चाच नको। चर्चा कुठं घेऊन जायची तर त्यांना जे अवॉर्ड दिलं त्याच्यावर मग कुठं ना कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो इन्व्हेस्टिगेशनवर। एकंदरीत अजित पवार यांच्या मृत्यू संदर्भात पडदा टाकण्याचं काम कुठेतरी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे आणि त्यामुळेच पुढे त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात येण्याची मागणी सातत्यानं अजित पवार यांच्या पक्षातून करण्यात येत आहे अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन दत्ताचा संतोष मोरे, मुंबई।